नमस्कार मित्रांनो. आज आपण महाराष्ट्रातील महान समाजसुधारक, महिला शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि भारतरत्न सन्मानाने गौरवले गेलेले महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके अण्णासाहेब कर्वे यांच्याविषयी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. वैयक्तिक माहिती व पार्श्वभूमी. महर्षी कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव होते धोंडो केशव कर्वे. लोक त्यांना प्रेमाने अण्णासाहेब म्हणत असत. त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि LLD पदवी प्राप्त केली. तसेच ते फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे गणिताचे प्राध्यापक म्हणून 1891 ते 1914 या काळात कार्यरत होते. त्यांचे वैयक्तिक आयुष्य. अण्णासाहेबांचा पहिला विवाह केवळ 15व्या वर्षी राधाबाईंसोबत झाला, परंतु दुर्दैवाने 1891 मध्ये राधाबाईंचे निधन झाले. यानंतर त्यांनी समाज सुधारणेचा धाडसी निर्णय घेतला. 11 मार्च 1893 रोजी त्यांनी एका विधवेशी विवाह केला. त्या म्हणजे गोधूबाई, ज्यांना पुढे आनंदीबाई कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ओळखले गेले. हा विवाह त्या काळात अत्यंत क्रांतिकारक मानला जात होता, कारण समाजात विधवा विवाहाला विरोध होता. परंतु अण्णासाहेबांनी स्वतः उदाहरण घालून समाजाला नवा विचार दिला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदीबाई या पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमधील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान. महर्षी कर्वे यांच्या महान कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले. पद्मविभूषण 1955. भारत सरकारने त्यांना देशातील उच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान केला. भारतरत्न 1958. त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त भारत सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न दिला. विशेष म्हणजे भारतरत्न मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती ठरले. जनतेने त्यांच्या महान कार्यामुळे त्यांना महर्षी ही उपाधी दिली. मानद पदव्या. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामुळे अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट दिली. बनारस हिंदू विद्यापीठ 1942, पुणे विद्यापीठ 1951, SNDT विद्यापीठ या विद्यापीठांनी त्यांना डीलिट ही मानद पदवी प्रदान केली. मृत्यू. महर्षी कर्वे यांचे निधन 9 नोव्हेंबर 1962 रोजी पुण्यात झाले. तेव्हा त्यांचे वय होते तब्बल 104 वर्षे. सन 1893 मध्ये अण्णासाहेब कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळी स्थापन केली. वर्धा येथे विधवा विवाहाची चळवळ राबवण्यासाठी ही संस्था सुरू करण्यात आली. याच वर्षी पुण्यात त्यांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळीचीही स्थापना केली. यानंतर सन 1896 मध्ये त्यांनी पुण्यातील सदाशिव पेठेत अनाथ बालिकाश्रम सुरू केला. विशेष म्हणजे या आश्रमाची सुरुवात फक्त एका विद्यार्थिनीसह, वेणुबाई नामजोशी, करण्यात आली होती. पुढे प्लेगच्या साथीमुळे सन 1900 मध्ये हा आश्रम पुण्यातील हिंगणे येथे हलवण्यात आला. सन 1907 मध्ये हिंगणे येथे त्यांनी महिला विद्यालय स्थापन केले. महिलांना उच्च शिक्षण मिळावे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. यानंतर सन 1910 मध्ये अण्णासाहेबांनी निष्काम कर्ममठ स्थापन केला. समाजसेवेसाठी आयुष्य वाहून घेणारे कार्यकर्ते तयार करणे हे या मठाचे ध्येय होते. तन मन धन समाजाला अर्पण करणे हा या मठाचा संदेश अत्यंत प्रेरणादायी होता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत अण्णासाहेब कर्वे यांचे सर्वात मोठे कार्य. 5 जुलै 1916 रोजी त्यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले, SNDT महिला विद्यापीठ. जपानमधील महिला विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन त्यांनी हे ऐतिहासिक पाऊल उचलले. उद्योगपती विठ्ठलदास ठाकरसी यांनी त्यांच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ 15 लाख रुपयांची देणगी दिली. त्यामुळे या विद्यापीठाला श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ म्हणजेच SNDT हे नाव देण्यात आले. सन 1936 मध्ये त्यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केली. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणे हा या संस्थेचा उद्देश होता. त्यानंतर सन 1944 मध्ये त्यांनी समता मंच किंवा समता संघ स्थापन केला. जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी मानवी समता हे मासिक सुरू केले. आता पाहूया त्यांचे साहित्यिक कार्य. सन 1915 मध्ये त्यांनी मराठीत आत्मवृत्त हे आत्मचरित्र लिहिले. तर सन 1936 मध्ये त्यांनी इंग्रजीत लुकिंग बॅक हे आत्मचरित्र प्रकाशित केले.